बाळू मामा बाई आता इथनं निघायचं नाहीतर तुमचं काय खरं नाही. चला आता, थांबू नका. लक्ष्मणने ऐकलं असतं तर तो आज आपल्यामध्ये राहिला असता. पर वाईट झालं. तर आता पोरं करायचं काय? काय म्हणजे मामाच्या माणसाने मारला आहे. आता तुम्ही लक्ष्मणचं कार्य उरका, पण आम्ही नाही सोडणार त्यासनी. काय रे वय कोण कोण येणार आहे आमच्या संग? जीवाच्या बदली जीव घ्यायचा आहे. चला. अरे हे तर निघून बी गेलं. निघून नाही गेली, पळून गेली. म्हणजे त्यासनी पटलंय त्यांची चूक आहे ते. त्यासने समजलं असेल की आता इथं थांबलं तर आपलं काय खरं नाही म्हणून. अरे एकेकाची खांडोळी केली असती म्या. अरे ही बघ चूल बी इजलेली आहे आणि तंबू उकाळल्याची खून बी आहे. अरे बरं आता करायचं काय? काय करायचं म्हणजे आपण त्यासनी गाठायचं आणि ज्यानं लक्ष्मणच्या डोक्यात कोराड घातली त्याच्या पहिल्या डोक्यात कोराड घालायची आणि एक एक करून बाकीची मारायचीच. भाई आणि समधी मेंढरा घेऊन गावात यायची. बाय अरे आत्ता पात्र ते लय पुढे गेले असतील बघ. रडा, तुम्ही काय बी करून रडा. अरे आता आपण लागलीच पळत जाऊ आणि गाठू त्यासनी. काय म्हणता? बाय आपण बी सोबत जाऊ. जोर ती माणसं सापडत नाहीत तोवर आपण माघारी फिरायचं नाही.
आणि म्या काय माघार घेतो काय म्या बी येईलच. अरे कसा बी असला तर लक्ष्मण आपला होता. वहिनीचं रडून रडून हाल झालेत बघ, बघवत नाही. वय तरी बी लक्ष्मणने आपलं आधीच ऐकायला पाहिजे होतं. माळ रानावरच आपण मेंढर चारली असती तास तो आपल्या जिद्द असता. हे बघा, जे झालं ते झालं, पर त्या मामाने बोललेलं खरं ठरलंय. म्हणून तर मी ग बसणार नाही. वय देवऋषी असला म्हणून का त्याच्या माणसाने दुसऱ्याच्या माणसाचा जीव घ्यायचा वय? अरे आता इथंच बोलत बसणार आहे का? खरं आहे, नाहीतर अजून मोर निघून जातील ते. वय चला रे. मामा, दिसभर पळतोच आहे आपण. आता इथं थांबायचं का? अरे आपल्या महागारी पाठलाग सुरू केला आहे त्यांनी. असं असताना थांबायचं कसं? बरोबर आहे मामा तुमचं. पाणी पिऊ, वाईस थांबू आणि मग निघू पाहिजे तर. दुर्गे, एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं बघ. तू मामाकडे जाऊन आलीस, असं वाटलं होतं की समजा नीट पार पडेल बघ. जे घडायचं ते चुकलं नाही बघ. पर समध्यास निघून आला, पर तुला मामांचा गुण का नाही आला? मामांनी माझ्यासाठी जे करायचं होतं ते समज केलं, पर ह्यांनी ऐकलं नाही. त्याची शिक्षा त्यासनी झाली आणि मला बी भोगायला लागणार आहे. पर दुर्गे, आता काय ठरवलं आहेस तू? ते मला बी ठाव नाही. माझ्या मोर समदा अंधार आहे. हा, पर मी एक ठरवलं आहे. बाळूमामांच्या रूपानं मला देवाचं दर्शन झालं आहे. आता पुन्हा ते भेटत्याल नाही भेटत्याल ठाव नाही, पर मी त्यांच्या नावाचा जप करत राहीन. पर गावातली समधी म्हणतात मामाच्या माणसानेच भाऊजींचा घात केला. नाही, ह्यांनी सौताच्या कर्मामुळं यदीच बघायला लावला. गेलेल्या माणसाबद्दल असं वाईट बोलू नये.
पर देव मोहर असून बी यासनी ओळखता आला नाही. आपण पाटला कराय उशीर केला असं वाटतंय. अरे पर लक्ष्मणाला घरला बी पोहोचवायला पाहिजे होतं ना. होय. होय पर आपण कंच्या दिशेला चाललोय हे एकदा बघायला हवं. नाहीतर व्हायचं असं ते गेल्यात पूर्वला आणि आपण चाललोय पश्चिमेला. होय. एकच आहे, समधी लय मोर जायच्या अगोदर आपण त्यासनी गाठाय पाहिजे. अरे पण लक्ष्मणला मारून ते तसं गेलं, लागलीच गाशा गुंडाळला त्यांनी. अरे वाटत कोणी भेटलं तर हिच्यात तर येईल. अरे लई चाललं काय ते, अशा गावात न जातील वय, गावच्या बाहेर न जाते. बरं आता ठरवा कसं आणि कुठं जायचं आहे ते. मेंढ्याच्या लेंड्या सापडत्याल त्या दिशेने जात राहू. होय, चला तर मग. चला. वाटत पाणी दिसलं का मेंढरासनी बी पाणी पाजायला पाहिजे. मामा ही वाट ठाव आहे मला. मोर गेल्यावर मेंढरासनी पाणी प्यायला मिळेल. इथं जवळ कुठं पाणी आहे का बघून येऊ का मी? नाही, तू एकला कुठं जाऊ नगस, घात होईल. त्या गावकऱ्यासनी पहिलं तुलाच मारायचं आहे. माझ्या डोळ्याआड होऊ नगस. मामा दिस मावळायला येईल तेव्हा कुठं तरी थांबून चूल पेटव आणि 2 घास खाऊ आणि मग तसंच मोर जाऊ. मामा माळरा नाव तशी मेंढराची पोट भरले नाही. पळून पळून त्यांच्या बी तोंडाला फेस येतो. अरे बाबा नो, मला समजतंय समज, ती सौजडी असं थांबणं बरं नाही. मामा संगती 1-2 भाकरी आहेत, पाहिजे तर तुम्हाला देऊ का? तुम्ही खावा मग निघू वाटल्यास. माझी काळजी करू नका. मामा हे समज माझ्यामुळे झालं आहे. अरे मामाने सांगितलं आहे ना व, तुझी काही चूक नाही म्हणून. आता उगाच त्रास करून घेऊ नकस बघ. अरे शो भाग सोडून आपल्याला लांब पुढे जायचं आहे. जिथं ती माणसं पोचणार नाही तिथं आपण पोचलो की झालं. चला, बोलत बसू नका, आपल्याला निघायला पाहिजे. जीव वाचवायचा तर त्रास होईलच, असं थकून नाही चालायचं. वय मामा तुम्ही म्हणताल तसं करू. होय. अरे काय मारतो असं का बसलाय? अरे निघाल्यापासून पळतच आहे की. पोटात ना भाकरीचा तुकडा आहे ना पाणी आहे. अरे पर असं हिंडत फिरत गेल्यावर सापडत्याल होय ती माणसं. अरे पर खरंच आहे, पण जरासा हिस्सा घेऊ दे की. अरे त्या माणसातनी गाठलं नाही
आणि मोकळ्या हाताने गेलो तर गावातली माणसं काय म्हणतील? हो तर मोकळ्या हाताने जायचंच नाही. काय बी हो द्या, गाठायचं त्यासनी. भाई पर निस्ता गाठायचं नाही, जीवाच्या बदली जीव घ्यायचा आहे. होय चला, पण जिथं मोर थांबू तिथं खायचं बघूया का? होय चला चला चला. वहिनी तुम्हाला एक सांगायचं राहिलं. आपल्या गावातली माणसं जी मामांच्या माणसाच्या मागणं पाठलाग करत गेलीत ना, ती अजून आली नाहीत बघा. आता लोक काळजी करत बसले, त्यांचं काही बरं वाईट तर होणार नाही ना? आता आपल्या मोर काय वाढून ठेवलं हाय ते बघितलं नव. जे गेले हाय त्यांचं चुकलंच. तर गावातल्यासनी हे पटणार नाही. तुम्ही समधी जण आता हेच म्हणताल, हिचा नवरा गेला तरी बी ही मामांचीच कडघेती हाय. उलट जे काय बी झालं त्यात मामांचा काय बी दोष नाही. उलट मामांनी समजूनच सांगितलं मला बी अन ह्यासनी बी. मला तर भ्याच वाटतंय, जी माणसं गेली ती परत आलीच नाहीत तर. असं नाही करायचे मामा, ते आधी समजून सांगतात. अहो ते मामाने समजून सांगितलं आणि तरी बी ह्याने ऐकलं नाही, तर काय करायचं? मामा आपण का थांबलाय? अरे आपण पळतो हाय, आपला पाठलाग करणारी माणसं जवळ आली ती. पर मामा आपल्या संगती मेंढरा आहेत. आपल्या पळण्यात आणि त्यांच्या पळण्यात फरक पडेलच ना? आणि मामा पळून पळून मेंढरांच्या तोंडासनी बी फेस आलाय. मामा मी आणि दादू थांबतो इथं, तुम्ही मेंढर घेऊन जाता का मोर? होय मामा, आम्ही दोघं त्यासनी मोर येऊ द्यायचो नाही, तवर तुम्ही पुढे बी जाताल. अरे मेंढरांसंगत तुम्हासनी वाचवायचं आहे म्हणून तर एवढं समजा चाललंय ना. व मामा जसं जमतंय तसं पळत जाऊ पुढं. थांबवायस.